स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। तमदलगे बसवान खिंडीतील खुनाचा उलगडा करत पोलिसांनी 6 आरोपींना ताब्यात घेतलंय। सख्या भावाने 6 लाखांची सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 27 मे 2025 रोजी सकाळी बसवान खिंडीत असलेल्या डोंगरात निमशिरगाव तालुका शिरोळीतील अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील याचा अज्ञात इसमानं अज्ञात कारणासाठी अज्ञात शस्त्रानं खून केला असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या दाखल गुन्ह्याच्या अनुषंगानं तपासकामी जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील 2 व स्थानिक गुन्हे शाखेकडील 3 पथकं अशी 5 पथकं तयार करून सदर दाखल गुन्ह्याचा तपास करत सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखा व जयसिंगपूर पोलीस ठाणेकडील तपास पथकास चौकशी दरम्यान भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याच्यावर संशय आल्यानं त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं सखोल चौकशी केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तर दिली। त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सक्का भाऊ अविनाश उर्फ दीपक ओमगोंडा पाटील हा दररोज दारू पिऊन घरी भांडण करून त्यांच्या मुलांना पत्नीला मारहाण करत असल्यानं त्याच्या कृत्याला कंटाळून त्यानं आपला मित्र मोहन प्रकाश पाटील यास भाऊ अविनाश हा घरी खूप त्रास देत असल्यानं त्याचा काटा काढण्याचं असलं सांगितलं। त्यानंतर मित्र मोहन प्रकाश पाटील यांनी ओळखीचे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी यास बोलावून अविनाश उर्फ दीपक पाटील याला ठार मारण्याचं असं सांगितलं। त्यावर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात यांनी अविनाश उर्फ दीपक पाटील यास मारण्यासाठी 6 लाख रुपये देण्यास सांगितलं। जिनगोंडा पाटील यांनी भाऊ अविनाश उर्फ दीपक पाटील यास ठार मारायच्या आधी 3 लाख व मारल्यानंतर 3 लाख रुपये देण्याचं कबूल केलं। नंतर जिनगोंडा पाटील यांनी ठरलेल्याप्रमाणे राकेश उर्फ विनोद वसंत थोरात यास मोहन प्रकाश पाटील यांच्या मध्यस्थीनं 3 लाख रुपये रोख रक्कम दिली। त्यानंतर राकेश उर्फ विनोद वसंत थोरात याने अविनाश उर्फ दीपक पाटील यास ठार मारण्याकरता त्याचे सहकारी मित्र किरण अमरनाथ थोरात, सागर भीमराव लोहार, अमर रामदास वडर यांना सोबत घेऊन मयत अविनाश उर्फ दीपक पाटील यांच्यावर तो घरातून किती वाजता बाहेर पडतो व दिवसभर कुठे कुठे जातो यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली। त्यानंतर सोमवार दिनांक 6 मे 2025 रोजी संधी पाहून रात्री तमदलगे गावच्या हद्दीत बसवान खिंडीत असलेल्या निर्जन डोंगरात नेऊन अविनाश उर्फ दीपक पाटील यांच्या डोक्यात दगड घालून निर्गुण खून केला असल्याची कबुली दिली। आरोपी जिनगोंडा ओमगोंडा पाटील वय 37 राहणार सांगली बायपास रोड गौंडप्पा मळा निमशिरगाव तालुका शिरोळ, मोहन प्रकाश पाटील वय 33 राहणार सांगली बायपास रोड नायरा पेट्रोल पंपाजवळ निमशिरगाव, राकेश उर्फ विनोद वसंत थोरात वय 23 राहणार धनगरवाडा कुंभोज रोड दानोळी, किरण अमरनाथ थोरात वय 27 राहणार नवीन पाणी टाकी धनगरवाडा दानोळी, सागर भीमराव लोहार वय 30 राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकणंगले, अमर रामदास वडर वय 33 राहणार दिलदार चौक भादोले तालुका हातकणंगले यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे।